राज्यामधील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या 5 मिनिटांमध्ये 25 झटपट ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये की राज्यामधील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर देखील समोर आली आहे आणि तीच खुशखबर जाणून घेण्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या आजच्या ठळक बातम्या। तर मग यामधील पहिलीच ठळक बातमी अशी आहे की नाफेड NCCF करणार आहे 5 लाख टन कांदा खरेदी। केंद्र सरकारच्या ग्राहक संनियंत्रण मंत्रालयाच्या माध्यमातून भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत कांद्याची खरेदी गेल्या काही महिन्यापासून सुरू आहे, मात्र या खरेदीत पारदर्शकता नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत। असे असताना केंद्र सरकारच्या वतीने नाफेड व NCCFच्या वतीने प्रत्येकी 2.5 लाख टन कांदा याप्रमाणे 5 लाख टन कांद्याची खरेदी करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे। येत्या मे पासून प्रत्यक्ष कांद्याची खरेदी देखील या अंतर्गत सुरू होणार आहे। राज्यामध्ये अवकाळीचा धुमाकूळ पश्चिम विदर्भामध्ये आणखीन देखील कायम आहे। पश्चिम विदर्भामधील तिन्ही जिल्ह्यांमध्ये गेल्या 4 दिवसांमध्ये भाग बदलून पाऊस पडतो आहे। शुक्रवारी बुलढाणा जिल्ह्यामध्ये मातोळा, मेहकर, वाशिम जिल्ह्यामध्ये मालेगाव तालुक्यामध्ये वादळासह जोरदार पाऊस बरसला, त्यामुळे पिके भुईसपाट झाली, तर 3 जिल्ह्यांमध्ये 20 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र या अंतर्गत नुकसान झाले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट देखील या अंतर्गत कोसळले आहे। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा तांत्रिक तिढा सुटणार। दुष्काळाने शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये भर घातली आहे, त्यामुळे कर्जमाफी करावी शेतकऱ्यांची अशी मागणी आहे। त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमधील कर्जमाफीच्या लाभापासून पात्र शेतकऱ्यांना तांत्रिक कारणामुळे वंचित राहावे लागले, त्यामुळे या योजनेतला गोंधळ दूर करून शेतकरी कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी बैठक बोलवण्यात आली आहे। मग बैठकीमध्ये कोण उपस्थित राहणार आहे आणि कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळू शकते का, याबाबत देखील याच बैठकीमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। राज्यामध्ये कांदा लिलाव 10 दिवसांपासून ठप्प। मार्च अखेर 29 पासून बहुतांश बाजार समित्यांच्या मुख्य आणि उपबाजार आवारामध्ये सध्या लिलाव ठप्प आहेत। त्यामध्ये 4 एप्रिल पासून बाजारामध्ये लिलाव पूर्ववत होतील अशी अपेक्षा होती, मात्र लेवीच्या मुद्द्यावर हमाल व्यापाऱ्यांनी कामकाजामध्ये सहभागी होणार नसल्याचे या ठिकाणी स्पष्ट केले आहे। तर हमाली, तोलाई आणि वाराही कपात करणार नाही, मात्र कामकाजासाठी तयार आहोत अशी व्यापाऱ्यांची भूमिका आहे आणि या दोन्ही भूमिका परस्पर विरोधी असल्याने त्याचा फटका सध्या शेतकऱ्यांनाच या ठिकाणी बसत आहे। परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या हरभऱ्याला मिळत आहे 5,425 रुपयांचा भाव। परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी हरभऱ्याची सुमारे 200 क्विंटल आवक झाली होती। हरभऱ्याला प्रति क्विंटल किमान 5,350 रुपये तर कमाल 5,500 रुपये आणि सरासरी 5,425 रुपयापर्यंत दर पाहायला मिळाला। परभणी बाजार समितीमध्ये नवीन हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे आणि शुक्रवार ते शुक्रवार या 8 दिवसाच्या कालावधीमध्ये हरभऱ्याची प्रतिदिन 135 ते 200 क्विंटल आवकेनुसार एकूण 1,330 क्विंटल आवक पाहायला मिळाली। राज्यामधील बाजार समितीमध्ये तुरीचे दर 11,500 रुपयांच्या पार पोहोचले आहेत। बाजारामध्ये तुरीच्या दर्जेदार मालाची कमतरता निर्माण झालेल्या दरामध्ये तेजी पाहायला मिळत आहे। आठवडाभरामध्ये तुरीचा दर 11,500 रुपयांच्या पार पाहायला मिळाला आहे। शुक्रवारी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजारामध्ये किमान 9,000 तर कमाल 11,745 रुपये तुरीला दर पाहायला मिळाला। सरासरी 10,800 रुपयांचा दर या ठिकाणी होता। तर वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजा बाजार समितीमध्ये कमाल 12,000 रुपयापर्यंत सध्या तुरीचा दर पाहायला मिळत आहे। धान बोनस पासून राज्यामधील लाखो शेतकरी आहेत वंचित। राज्य शासनाने विधिमंडळामध्ये आश्वासन दिल्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये धान बोनस मदत निधीचे वितरण सुरू झाले आहे, परंतु नोंदणीपासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांचे काय असा प्रश्न वंचित शेतकरी सध्या राज्य सरकारला विचारत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनादरम्यान धानाला हेक्टरी 20,000 रुपये बोनस देण्याची घोषणा केली होती। 26 फेब्रुवारीला या संबंधीचा शासन निर्णय देखील काढण्यात आला होता। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये बोनसची रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात देखील झाली आहे आणि राज्यामधील चंद्रपूर जिल्ह्यामधील वंचित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम कधीपर्यंत जमा होणार याची आणखी देखील या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना प्रतीक्षाच लागलेली आहे। देशामधील कापूस भावामध्ये आज प्रति क्विंटल 100 रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली आहे। कापूस भाव आज देशामधील बाजारामध्ये
कापसाच्या भावामध्ये काही प्रमाणामध्ये सुधारणा दिसून आली, पण कापसाचे भाव वायदे आणि बाजार समित्यांमध्ये अस्थिर आहेत. केवळ भारतामध्येच नाही तर अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये कापूस भावामध्ये सध्या चढउतार सुरू आहे. अमेरिकेच्या कापसाला ब्राझील आणि ऑस्ट्रेलियाच्या कापसामुळे सध्या फटका बसत आहे, तर देशामध्ये साऊथर्न इंडिया मिल्स असोसिएशन पुन्हा एकदा कापूस बाजारामध्ये मिठाचा खडा टाकण्याचे काम करत आहे. त्यामुळे देशामधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या अंतर्गत थोडासा फटका बसण्याची शक्यता देखील बाजारातील कापूस भाव तज्ञ व्यक्तींकडून व्यक्त करण्यात येत आहे. तर मग शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या आजच्या दिवसभरातील प्रमुख ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या, आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ देखील लाईक करा. धन्यवाद.